हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मी अर्चना सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आणि आत्ता मी आवरते आहे आणि ही माझ्या अंगावची साडी मी ऑनलाईन घेतलेली। तुम्ही म्हणसाल की घरी दुकानात तरी ऑनलाईन का घेतलेली। मला बघितलं जस्ट स्क्रोल करून बघत होती नवीन काय आहे, तर मला ही साडी दिसली पण मला खूप जास्त आवडली। फक्त 400 रुपयाची साडी आहे आणि थोडीशी आहे बरं का, थोडंसं लय टोचते ह्याला, म्हणजे ते अशी लाईन वगैरे थोडीशी वेगळी आहे त्याची, पण घातलं खूप छान वाटते। आणि आम्ही दोघं चाललो आता फलटणला, त्यांच्या मामाच्या मुलीचा बड्डे आहे, तर त्यामुळं चाललो आहे फलटणला। आणि संध्याकाळी 7 वाजता सांगितलेलं की बड्डे आहे, पण घरीच आम्हाला घरचं सगळं स्वयंपाक आवरून जायचं होतं, त्यामुळं मग थोडासा उशीर झाला, कारण घरीच 6:45 वाजल्या परत जाऊन गिफ्ट घ्यायचं आहे आणि तरी पण खूप जास्त उशीर होणार आहे आणि कुठलाच कार्यक्रम वेळ होत नाही, त्यामुळं मग एवढं काही टेन्शन घेतलं नाही आम्ही। आणि त्यानंतर निघालो आम्ही, कारण घरातलं पण आणि असं आवराय काय घेतलं ना, दुकानात इतकं गिराईक येतं ना, सारखं कुणी ना तरी असतंच, तर त्यासाठी मग मलाच उशीर झाला। आमचे हे गव्हाचेच आवरून बसलेले, तर त्यानंतर आम्ही दोघं निघालो फलटणला आणि खूप अंधार होणार होता, कारण आणि जाता थोडा वेळ थांबलेली, कारण त्यांना का थोडंसं काम होतं आणि मला असं वाटायचं माझ्या तोंडाला जास्त पावडर लागली, तर त्यानंतर आम्ही गेलो फलटणला गेल्याच्या नंतर त्यांना म्हटलं लिफ्टने जाऊया, तर नको म्हटले काय इथं तर जायचं आहे म्हणून त्यांनी मला 4 मजले चालत नेलं वरती जास्तपर्यंत माझं पाय दुखून आलं ते आणि खूप जास्त दम लागायला सगळा, मी फक्त पायरीवरच गेला। त्यानंतर पोचलो आम्ही बड्डेच्या ठिकाणी आणि बड्डे जे आम्ही 7:15 वाजता पोचलो असेल आणि 9-9:30 वाजता बड्डे चालू झाला, त्यासाठी लवकर कधी जायचं नाही कुठल्या कार्यक्रमाला, कारण प्रत्येक कार्यक्रम हा उशिरा चालू होतो आणि सोय पण इतकी छान होती आणि म्हणजे जेवण असं स्वतःहून जाऊन घ्यायचं होतं प्लेटा घेऊन, तसं होताना आता बड्डे साजरे झालेला आहे। बड्डेचा केक वगैरे खाऊन आम्ही चाललो आता घरी, तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। आणि खूप छान वाटलं मला ना पर्सनली ना असे बड्डे खूप छान आवडते, तर चला बाय, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये।